मित्रांनो, एखाद्या माणसाकडे पैसा कमी असणं म्हणजे तो मूर्ख असतो का? शिक्षण कमी असणं म्हणजे तो मूर्ख असतो का? याचं उत्तर आहे नाही. कारण शहाणपण हे फक्त पुस्तकांमधून मिळत नाही. माणूस किती शिकला आहे यापेक्षा तो परिस्थितीत कसा विचार करतो, स्वतःच्या चुका कशा स्वीकारतो आणि इतरांशी कसा वागतो यावर त्याची खरी समज दिसून येते. आजच्या जगात असे अनेक लोक आहेत जे खूप शिकलेले असतात, चांगल्या पदावर असतात आणि बाहेरून यशस्वीही दिसतात, पण त्यांच्या काही सवयी, निर्णय आणि वागण्याची पद्धत त्यांच्या अपरिपक्व विचारसरणीची ओळख करून देते. खरी बुद्धिमत्ता ही फक्त माहिती असण्यात नसते, ती योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात, चुका मान्य करण्यात आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यात असते. आणखी एक गंमत म्हणजे इतरांमधील चुका आपल्याला लगेच दिसतात, पण त्याच चुका नकळत आपल्या स्वभावातही असू शकतात. म्हणून हा व्हिडिओ कोणाला कमी लेखण्यासाठी नाही, तर स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्यासाठी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मूर्ख किंवा अपरिपक्व विचार करणाऱ्या लोकांची 15 महत्त्वाची लक्षणं. यापैकी काही लक्षणं तुमच्यात असतील तर घाबरू नका, कारण चूक लक्षात येणं हीच सुधारण्याची पहिली पायरी असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटचं लक्षण असं आहे जे अनेक लोक आयुष्यभर ओळखू शकत नाहीत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजचा हा एक विचार तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. लक्षण क्रमांक 1, स्वतःला सर्व काही माहीत आहे असं समजणं. मित्रांनो, मूर्खपणाचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे मला सगळं माहीत आहे असं समजणं. अशा व्यक्तीला नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा कमी असते. कोणी काही समजावून सांगितलं तर ते पूर्ण ऐकून घेण्याआधीच तो म्हणतो, हे मला माहीत आहे, तू मला शिकवू नकोस, मला सगळं कळतं. पण खरं शहाणपण असं नसतं. शहाणा माणूस जितका शिकतो तितकंच त्याला जाणवतं की अजून किती गोष्टी शिकायच्या बाकी आहेत. म्हणून लक्षात ठेवा, ज्याला वाटतं की मला सगळं माहीत आहे त्याची शिकण्याची प्रक्रिया तिथेच थांबते. लक्षण क्रमांक 2, स्वतःची चूक कधीच मान्य न करणं. चूक प्रत्येकाकडून होते, पण अपरिपक्व व्यक्तीची समस्या चूक होण्यात नसते, तर चूक मान्य न करण्यात असते. चूक झाली की लगेच कारणं सुरू होतात. माझ्यामुळे झालं नाही, त्याने मला चुकीचं सांगितलं, परिस्थितीच खराब होती, माझी परिस्थिती वेगळी होती. पण शहाणा माणूस म्हणतो, हो, माझ्याकडून चूक झाली, आता ती पुन्हा होऊ नये यासाठी मी काय शिकू शकतो. ही एक छोटी मानसिकता तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. कारण चूक लपवणारा माणूस त्याच चुका पुन्हा करतो, पण चूक स्वीकारणारा माणूस त्यातून शिकतो. लक्षण क्रमांक 3, प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणं. कोणी काही बोललं लगेच उत्तर, कोणी टोमणा मारला लगेच भांडण, कोणी टीका केली लगेच राग, सोशल मीडियावर कोणी काही लिहिलं लगेच प्रतिक्रिया. अशा व्यक्तीला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं. पण शहाणपण म्हणजे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं नाही, कधी उत्तर द्यायचं आणि कधी शांत राहायचं हे समजणं म्हणजे शहाणपण. कारण प्रत्येक युद्ध जिंकण्याची गरज नसते, काही युद्ध टाळण्यातच मोठा विजय असतो. लक्षण क्रमांक 4, दुसऱ्यांना कमी लेखून स्वतःला मोठं समजणं. काही लोक स्वतःची किंमत वाढवण्यासाठी दुसऱ्यांना कमी लेखतात. त्याला काहीच कळत नाही, ती माझ्यापेक्षा कमी आहे, त्याच्याकडे काय आहे असं बोलत राहतात. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याला खाली खेचल्याने तुमची उंची वाढत नाही. खरंच आत्मविश्वास असलेला माणूस दुसऱ्यांचा अपमान करून स्वतःला मोठं सिद्ध करत नाही, तो स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देतो. लक्षण क्रमांक 5,
ऐकण्यापेक्षा बोलण्यात जास्त रस असणं. अशा व्यक्तीला स्वतःचं बोलणं खूप महत्त्वाचं वाटतं. समोरचा काही सांगत असतो पण तो मनापासून ऐकतच नाही. समोरच्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच स्वतःचं मत सांगायला सुरुवात करतो, कारण त्याला समजून घेण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करण्यात जास्त रस असतो. पण लक्षात ठेवा, चांगला संवाद फक्त बोलण्यातून होत नाही तर ऐकण्यातूनही होतो. कधीकधी समोरचा माणूस काय म्हणतो हे शांतपणे ऐकलं तरी अनेक समस्या सुटतात. लक्षण क्रमांक 6, सल्ला मागतो पण सल्ला कधीच ऐकत नाही. ही सवय खूप लोकांमध्ये असते. समस्या आली की 10 लोकांना विचारायचं, सल्ला घ्यायचा, पण निर्णय घेताना काहीच ऐकायचं नाही आणि नंतर पुन्हा तीच समस्या आली की म्हणायचं, माझं नशीबच खराब आहे. सल्ला घेणं चुकीचं नाही, पण सल्ला घेतल्यानंतर त्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक सल्ला स्वीकारायचा नसतो, पण प्रत्येक सल्ला नाकारायचाही नसतो. त्यातून योग्य काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. लक्षण क्रमांक 7, अफवा आणि ऐकीव गोष्टींवर लगेच विश्वास ठेवणं. मी ऐकलंय, कोणीतरी मला सांगितलं असं म्हणतात. या 3 वाक्यांवर अनेक लोक पूर्ण निर्णय घेतात. एखाद्याबद्दल काही ऐकलं की लगेच त्यावर विश्वास ठेवायचा. पण शहाणा माणूस विचारतो, याचा पुरावा काय? कारण प्रत्येक ऐकलेली गोष्ट सत्य नसते. एका व्यक्तीने सांगितलेली गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत पूर्णपणे बदललेली असू शकते. म्हणून कोणाबद्दल मत बनवण्याआधी सत्य जाणून घेण्याची सवय लावा. लक्षण क्रमांक 8, क्षणिक आनंदासाठी भविष्यासोबत तडजोड करणं. आज मजा हवी, आज खर्च करायचा, आज सगळं मिळालं पाहिजे, उद्याचा विचार नंतर करू, अशी मानसिकता दीर्घकाळासाठी नुकसानकारक ठरू शकते. पैशांची बचत नाही, आरोग्याकडे लक्ष नाही, कौशल्य शिकण्याची इच्छा नाही, भविष्यासाठी कोणतंही नियोजन नाही, फक्त आज काय मिळेल याचा विचार. पण शहाणा माणूस आजचा आनंद घेतो आणि उद्याची तयारीही करतो. आजची छोटी शिस्त उद्याचं मोठं स्वातंत्र्य देऊ शकते. लक्षण क्रमांक 9, चुकीच्या लोकांशी फक्त अहंकारामुळे संबंध ठेवणं. काही लोकांना माहीत असतं की समोरची व्यक्ती त्यांच्यासाठी योग्य नाही, तरीही ते नातं सोडत नाहीत. कारण मनात असतं, मी का आधी बोलू, मी का माफी मागू, मीच का बदलू. अहंकारामुळे अनेक चांगली नाती तुटतात. कधीकधी नातं टिकवण्यासाठी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो. पण याचा अर्थ अपमान सहन करा असा नाही. जिथे प्रेम, आदर आणि समजूत आहे तिथे नातं जपा, पण जिथे सतत अपमान आणि मानसिक त्रास आहे तिथे योग्य सीमा ठेवा. लक्षण क्रमांक 10, इतरांशी सतत तुलना करणं. त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त आहे, ती माझ्यापेक्षा पुढे आहे, त्याचं आयुष्य किती छान आहे, अशी तुलना करत राहिल्यामुळे स्वतःच्या आयुष्याची किंमत कमी वाटू लागते. लक्षात ठेवा, प्रत्येकाची सुरुवात वेगळी असते, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. म्हणून दुसऱ्याशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःच्या कालच्या रूपाशी स्पर्धा करा. कालपेक्षा आज थोडे चांगले झाला तर तीच खरी प्रगती आहे. लक्षण क्रमांक 11, पैशाचा किंवा पदाचा गर्व करणं. पैसा मिळाला, पद मिळालं, यश मिळालं आणि लगेच इतर लोकांना कमी समजायला सुरुवात केली. ही खऱ्या यशाची निशाणी नाही. कारण पैसा आणि पद कायमचे नसतात. परिस्थिती कधीही बदलू शकते. म्हणून कितीही मोठं यश मिळालं तरी नम्र राहणं ही मोठी गोष्ट आहे. तुमची खरी ओळख तुमच्याकडे किती आहे यापेक्षा तुमच्याकडे काही नसताना तुम्ही कसे होता आणि तुमच्याकडे सर्व काही असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यात दिसते. लक्षण क्रमांक 12, प्रश्न विचारायला लाज वाटणं. काही लोकांना एखादी गोष्ट समजत नसते पण ते विचारत नाहीत, कारण त्यांना भीती असते, लोक मला मूर्ख समजतील. पण खरं तर
प्रश्न विचारणं ही कमजोरी नाही, समजत नसताना समजल्यासारखं दाखवणं ही मोठी समस्या आहे. शिकायचं असेल तर प्रश्न विचारावे लागतात. ज्याला काही माहिती नाही तो प्रश्न विचारतो आणि जो प्रश्न विचारतो तो हळूहळू शिकतो. लक्षण क्रमांक 13, टीका ऐकण्याची अजिबात तयारी नसणं. कोणी कौतुक केलं तर आनंद, पण कोणी चूक दाखवली तर लगेच राग. तू माझ्यावर टीका कशी केलीस असं वाटतं. पण प्रत्येक टीका चुकीची नसते. काही टीका आपल्याला दुखवते, पण त्यातून आपल्याला स्वतःची चूक दिसू शकते. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमची चूक सांगितली तर लगेच रागावण्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा, यातून मला काही शिकण्यासारखं आहे का? लक्षण क्रमांक 14, वारंवार त्याच चुका करत राहणं. एकदा चूक झाली ठीक आहे, दोनदा झाली शिकण्याची गरज आहे, पण तीच चूक वारंवार होत राहिली आणि प्रत्येक वेळी आपण इतरांनाच दोष देत राहिलो तर समस्या परिस्थितीत नसून आपल्या निर्णयांमध्ये असू शकते. आयुष्य आपल्याला सतत संकेत देत असतं. काही अनुभव आपल्याला शिकवण्यासाठी येतात, पण आपण शिकत नसू तर तेच धडे पुन्हा पुन्हा मिळत राहतात. चूक होणं सामान्य आहे, पण त्याच चुकीतून काहीही न शिकणं धोकादायक आहे. लक्षण क्रमांक 15, स्वतःला बदलण्याची अजिबात तयारी नसणं. आणि आता सर्वात महत्त्वाचं लक्षण, काही लोक म्हणतात मी असाच आहे, मला बदलायची गरज नाही, लोकांनी मला स्वीकारावं. पण आयुष्य सतत बदलत असतं. परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, जबाबदाऱ्या बदलतात आणि त्यानुसार आपल्यालाही काही गोष्टी बदलायला शिकावं लागतं. स्वतःची मूल्य सोडणं आणि स्वतःच्या चुकीच्या सवयी बदलणं यात फरक आहे. स्वतःला बदलण्याची तयारी म्हणजे स्वतःची ओळख गमावणं नाही, तर स्वतःची अधिक चांगली आवृत्ती तयार करणं आहे. मित्रांनो, आज आपण मूर्ख लोकांची 15 लक्षणं पाहिली. पण हा व्हिडिओ पाहताना फक्त आपल्या आसपासच्या लोकांचा विचार करू नका. एकदा स्वतःकडेही प्रामाणिकपणे पहा, कारण प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते. कधी आपण चुकीचा निर्णय घेतो, कधी आपण अहंकार करतो, कधी आपण रागाच्या भरात चुकीचं बोलतो, कधी आपण दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेत नाही. पण याचा अर्थ आपण कायम तसेच राहणार आहोत असं नाही. खऱ्या शहाणपणाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा माणूस स्वतःच्या चुका स्वतः मान्य करतो. लक्षात ठेवा, ज्याला स्वतःची चूक दिसते तो सुधारू शकतो. ज्याला स्वतःची चूक मान्य होते तो पुढे जाऊ शकतो आणि ज्याला रोज स्वतःला थोडं चांगलं बनवायचं असतं त्याचं आयुष्य नक्की बदलतं. म्हणून आजपासून दुसऱ्याला मूर्ख सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला कालपेक्षा थोडं अधिक शहाणं बनवण्याचा प्रयत्न करा. कारण दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःच्या चुका सुधारण्यात आयुष्य घडतं. जग जिंकण्यापूर्वी स्वतःवर विजय मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि कदाचित आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला स्वतःमधली एखादी गोष्ट जाणवली असेल तर तिला कमजोरी समजू नका, कारण स्वतःची चूक ओळखण्याची हिंमत हीच बदलाची पहिली पायरी असते. जर या 15 लक्षणांपैकी एक जरी गोष्ट तुम्हाला स्वतःमध्ये जाणवली असेल तर कमेंटमध्ये प्रामाणिकपणे लिहा, मी स्वतःला सुधारत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशा विचारांची गरज असलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या प्रेरणादायी व्हिडिओंसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
हुशार माणूस तो नाही ज्याला सगळं माहीत असतं. हुशार माणूस तो आहे ज्याला अजून खूप काही शिकायचं आहे हे माहीत असतं. स्वतःला रोज थोडं सुधारत राहा, कारण तुमचं आजचं छोटंसं परिवर्तनच तुमच्या उद्याचं सुंदर आयुष्य घडवू शकतं.